तर महाराष्ट्रात मवियाला 30 पेक्षा जास्त जागा मिळणार असा दावा रविकिरण देशमुख यांनी केलेला आहे। मविया मराठवाड्यात त्यांना जास्त जागा मिळणार असल्याचं देखील रविकिरण देशमुख यांनी म्हटलंय। साताऱ्यात शशिकांत शिंदे उदयनराजेंना हरवू शकतात असा दावा देखील राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी केलेला आहे। पैकी ज्या काही जागा या महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी लढवलेल्या आहेत त्यापैकी किती महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतात? हा आपला अर्थात अंदाज असतो। 2014ला मी अंदाज एकतर्फी व्यक्त करू शकलो होतो। त्यावेळी मला असं दिसत होतं की महाराष्ट्रामध्ये 40च्या आसपास जागा भाजप मिळवू शकेल, शिवसेना मिळवू शकेल 2014ला, कारण तो अंदाज असा होता की एकतर्फी लाट दाखवत होता। 19ला पण तसंच वाटत होतं, कारण मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत ही व्यापक जनभावना होती त्यावेळी मतदारांची। आज असं चित्र आहे, एकीकडे प्रचंड राजकीय तयारी असलेला भाजपा, की ज्या भाजपाकडे आज कशाचीही साधन संपत्तीची उणीव नाही, साधन संपत्ती प्रचंड प्रमाणात आहे, मोदींसारखा नेता आहे, त्यामुळं त्यांच्या प्रभावी प्रचार यंत्रणेपुढं म्हणजे जमिनीवर किंवा कुठल्याही प्रकारची यंत्रणा प्रभावी आहे, ते तगडी यंत्रणा घेऊन लढणारा भाजप विरुद्ध केवळ आम्ही विकलांग झालोत आणि आम्हाला विकलांग करण्यामध्ये भाजपचा वाटा आहे असं म्हणून लोकांपुढे जाणारे दोन नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार, हे जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकतर्फी चित्र पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता मला जास्त वाटते। अर्थात हा आपला अंदाज असतो, त्यामुळं माझा असा अंदाज आहे की महाविकास आघाडी ही 30 जागांपर्यंत जाऊ शकते। महाराष्ट्राच्या लोकसभेच्या राजकारणामध्ये एक सिंपती वेव देखील आहे असं सातत्याने अनेक लोकांकडून या सगळ्या संदर्भाची वक्तव्य पाहायला मिळाली। भारतीय मानसिकतेचा जर आपण अभ्यास केला तर भारतीय लोकांची भावना हे शोषिक तेवढेच आहेत, लोक तेवढेच भावनिक पण आहेत, आणि जो अडचणीत असतो, जो संकटात असतो, त्याच्याकडे सहानुभूतीच्या नजरेनं पाहणं हे भारतीय मानसिकतेचा भाग आहे। त्याला राजकारणामध्ये तुम्ही कुठल्या व्याख्येत बसवता, त्याला किती चपखलपणे त्याला कुठलं स्वरूप देता, हा त्या राजकीय कौशल्याचा भाग आहे, परंतु भारतीय मानसिकता तुम्हाला नजरेआड करून चालणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मिलिंदसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।